मात्र दिलं गेलंय. भाऊसो जीवन भाऊ चौधरी यांचा देखील मात्र आम्ही इकडे धन्यवाद मानतो. जय हिंद क्रिकेट क्लब चोपडा यांच्या वतीने मॅचला होतीये सुरुवात. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार. फुलाल्यांचा बॉल हलक्या हाताने मात्र इकडे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न डॉट बॉलच्या मदतीने इकडे मात्र सुरुवात होताना जी की आपल्याला पाहायला मिळते. यावेळेसचा फटका हवेत आहे आणि तिकडे काय बाउंड्री लाईनच्या लगत इकडे मात्र नक्की झेल पकडला गेलाय. नाही गेस तिसऱ्या पंचांची इकडे मात्र जी की मदत घेतली गेली आहे. शहानिशा इकडे मात्र केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. दिलंय का? यस. हॅलो हॅलो यस. हलक्या हातांनी ढकलून मात्र तिकडे धाव जी आहे ती चोरून काढली जाते. धावसंख्या जर बघितली तर एका धावेच्या मदतीने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. महत्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. सामना जर बघितला तर तसा 8-8 षटकांचा हा मात्र जो की मैदानाच्या आतमध्ये खेळवला जातोय. प्रथमतः बॅटिंग करत असताना आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये एकीकडे जर बघितलं तर श्रीनाथ प्राईड 11 हा संघ प्रथमतः फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 7 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर लागलेले आहेत बिनगडी बाद. डावाचं मात्र हे पहिलं षटक जे की सध्याच्या घडीला सुरू आहे. 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत ज्यामध्ये एक षटकार रवी बारेला यांच्या बॅटमधनं आलेला आहे. 7 धावा बिनगडी बाद. ओहो हो आउटसाइड ऑफ यावेळेस टाकण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये तितका काही खासा संपर्क नाही. जितेंद्र मोरे चांगली गोलंदाजी करत असताना सध्याच्या घडल्या गोलंदाजी मार्कवरती. षटकार जरी आला असला तरी 5 बॉलमध्ये आतापर्यंत आपण बघू शकतो फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केलेल्या आहेत. म्हणजे 3 चेंडू इकडे निर्धाव टाकण्यात यश मिळालंय त्यांना. रन संख्या 7 रन. यावेळेसचा बॉल जागा बनवत मारण्याचा प्रयत्न. डॉट बॉलच्या मदतीने षटकची मात्र होतीये समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण. 1 ओव्हर 7 रन. 1 ओव्हर 7 रन बिनगडी बाद.
7 धावा इकडे मात्र पहिल्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डवर लागलेल्या ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. जबरदस्त आयोजन, नियोजन, शिस्तबद्ध स्पर्धा. CPL गेल्या 2 वर्षांपासून चर्चा राहिली या स्पर्धेची. जळगाव जिल्ह्याच्या क्रिकेटमध्ये चांगले चांगले तारे सितारे नेहमीच आपण बघतो की जे की पुढे आलेले आहेत चोपडा नगरीतनं. त्यातीलच एक सितारा सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीचं वर्तमान चोपडा क्रिकेटचं ज्या खेळाडूच्या नावाने ओळखलं जातं अर्थात रवी बारेला स्ट्रायकर एंडला तयार. गोलंदाजी मार्कवर पुढच्या षटकात गोलंदाज मात्र दाखल होत असताना यावेळेसचा बॉल बॅकफुटरने खेळण्याचा प्रयत्न डीप पॉइंटला अक्षरशः मैदानाला गुंगारा देत चेंडू मात्र ट्रॅव्हल करत होता. हालाकी चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे आपल्याला पाहायला मिळालंय. चांगल्यारीत्या तिकडे मात्र चेंडू अडवला गेलाय आणि धावस्वरूपी इकडे आपण बघू शकतो तेवढीच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट देखील दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान आपल्याला जी की पाहायला मिळाली आहे. आणि या 2 धावांच्या मदतीने रन संख्या देखील स्कोर कार्डवर वाढताना जी की आपल्याला पाहायला मिळते. हलक्या हातांनी सन्मान देत डॉट बॉल मात्र इकडे येताना आपल्याला पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडू डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. डावाचं जर बघितलं तर हे दुसरं षटक प्रगतीपथावर आहे सध्याच्या घडीला. 9 for none. फुलाल्यांचा बॉल याही वेळेस मागच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतात आहे. अडवलंय बॉलला. धावस्वरूपी जर बघितलं तर 2 धावेचा कॉल, तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी देखील धाव इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये जी की पळून पूर्ण केली गेली आहे. 3 धाव्यांच्या मदतीने रन संख्या मात्र वाढेल. 12 धावा या 3 धाव्यांच्या मदतीने स्कोर काढू लागतात आहे. क्विक रनिंग बिटवीन द विकेट, टच अँड गो. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये तसं जर बघितलं ना 2 गोष्टी असतात, टच अँड टर्न. पहिले तर बॅट टेकवणं, त्याच्यानंतर जर बघितलं तर एक टर्न करणं आणि दोन्ही गोष्टी अतिशय चांगल्यारीत्या इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळाल्यात. रन संख्या 13-12 वरती मूव्ह करते. दरम्यानच्या काळात जर बघितलं तर आदरणीय प्रशांतजी पाटील सर आणि हनुमानजी खेडेकर सर यांचं मात्र इकडे आगमन आहे आणि आमच्या दोन्ही मान्यवरांचं आम्ही जय हिंद क्रिकेट क्लब चोपडा यांच्या वतीने CPLच्या या आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मान्यवरांची मांदियाळी मोठ्या संख्येने पाहायला मिळतीये. मुख्य मंचावर जणू काही गुलमोहर फुललाय. इतक्या मोठ्या संख्येने आपण मान्यवर इकडे मात्र बघतोय. सध्याच्या घडीला आलेल्या सर्व मान्यवरांचं मात्र स्वागत असणार आहे. रन संख्या 16 रन. यावेळेसचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, संपर्क मात्र इथे देखील एवढा काही खास होणार नाही. रन संख्या मात्र इकडे आपल्याला स्कोर कार्डवर जोडताना पाहायला मिळेल. पळून तिकडे मात्र ज्या काय त्या धावा मात्र पूर्ण केल्या गेल्यात. सिंगलने मात्र स्कोर कार्ड पुढे जातोय. याही वेळेस टीयर करण्याचा प्रयत्न, पुश करो खुश रहो. धावस्वरूपी जर बघितलं तर इथे देखील एक धाव मात्र चोरून काढली गेली आहे. सिंगलच्या मध्ये स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक मात्र पूर्ण होईल. 2 षटकांचा खेळ इकडे मात्र जो की पूर्ण झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस रन संख्या झाली आहे 18. 2 ओव्हर 18. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. श्रीनाथ प्राईड 11 या संघाची. 2 ओव्हर 18 बिनगडी बाद. चला मॅचच्या दिशेने आपण वळूयात. तत्पूर्वी फुलाल्यांचा बॉल अलॉंग दी कार्पेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र तिकडे आहेत. षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये आता सुरू होतोय 3ऱ्या क्रमांकाचं आणि जितेंद्र मोरे ज्यांनी मात्र पहिल्या षटकात अतिशय कारगर कामगिरी केली होती त्यांनाच मात्र ते इकडे कंटिन्यू ठेवलं गेलंय. रन संख्या 18 वर. स्ट्रायकर एंडला रवी. यावेळेस काय बॅकफुटरने खेळण्याचा प्रयत्न आहे. डीप मिड विकेटला खेळाडू आहेत. चेंडूवर जोपर्यंत जातील धावस्वरूपी जर बघितलं तर रन संख्या मात्र इकडे वाढताना पाहायला मिळेल.
सिंगल सिंगल डबल डबल सध्याच्या घडीला चोरण्याचा प्रयत्न आहे, स्कोर कार्डात चालतं ठेवण्याचा इकडे मात्र प्रामुख्याने दोन्ही फलंदाजांचा प्रयत्न आहे. आयोजन आयोजन सध्याच्या घडीला मात्र चर्चेत आहे, ही स्पर्धा मात्र चर्चेत आहे. चोपडा तालुक्याने नेहमीच आपण बघतोय महत्वाचा रोल जळगाव जिल्ह्याच्या क्रिकेटमध्ये जो की प्ले केलाय आणि ही स्पर्धा मात्र चोपडा तालुक्यात एक महत्वाचा रोल प्ले करते, कारण की प्रीमियर लीग मध्ये जर तुम्ही बघितलं ना तळागाळाच्या खेळाडूंना मात्र संधी मिळते. आपल्या गावाचं, आपल्या क्रिकेट क्लबचं, आपल्या गावखेड्याचं नाव मोठं करण्याची पुरेपूर प्रत्येकाकडे एक हक्काची संधी असते. आणि युवा खेळाडूंमध्ये जर बघितलं तर चांगलीच भूक, मग धावांची म्हणा विकेटची म्हणा नेहमीच असते, चांगलं परफॉर्म करण्याची भूक असते आणि ती मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून युवा खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. रनसंख्या मात्र एका धावेच्या मदतीने पुढे जात असताना सिंगलच्या मदतीने आपण बघतोय 20 धावा इकडे मात्र स्कोर कार्ड लागत आहेत. लाजवाब गोलंदाजी, गतीमध्ये मिश्रण आहे, टप्प्यामध्ये जर बघितलं तर व्हेरिएशन आहे, टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडीशी हरकत करतोय. की फॅक्टर राहिलेत या मॅच मध्ये आतापर्यंत जर बघितलं तर जितेंद्र मोरे, हालांकी विकेट मिळालेली नाहीये बट इकॉनॉमिकल मार आहे त्यांचा. यावेळेसचा बॉल आडव्या बॅटने हवाई फायर, इकडे मात्र काय नाद खुळा आणि चेंडू डायरेक्ट जळगाव धुळा, सिक्सर, षटकार बनून मारला अक्षरशः फटका. रिप्ले मध्ये आपण बघू शकता गुड लेंथ वर पिच झाला आणि त्याच्यानंतर काय हवामध्ये जर बघितलं तर हिलको रेखावत सुर 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 करत बॉल फरार. धावा मिळाल्या 6, कडक षटकार. 6 एक बॉल यायचा बाकी आहे, 4 बॉल नक्कीच गोलंदाजाचे राहिले बट रवी बारेला यस फिल्डिंग लावून घ्या आधी विनंती आहे. धावा संख्या मात्र 26, शेवटचा बॉल मात्र यायचा बाकी आहे. 26 फॉर नन. याही वेळेस तुम्ही लावात ताकद, मैदानाच्या आतमध्ये रवी बारेला म्हणतात आहे आम्ही नाही वाकत, ये लगा सुपर 6 षटकार. या षटकाराचे प्रायोजक, सुपर 6 चे प्रायोजक अग्रवाल असोसिएट्स ब्रँडेड सिक्सर्स आपल्याला पाहायला मिळालेत. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय, 32 धावा ज्या मात्र स्कोर कार्डवर लागलेल्या आहेत. रवी बारेला नावासारखा खेळ करत असताना सध्याच्या घडीला जबरदस्त रवीची पॉवर धावा देखील मोठ्या प्रमाणावर इकडे मात्र देऊन जातीये. चला मॅचच्या दिशेने तत्पूर्वी आपण वळूयात. सामना जर बघितला तर सध्याच्या घडला ज्या रीत्या सुरू आहे, 2 बंधू आमने सामने आलेले आहेत, भादले ब्रदर्स. यावेळेसचा बॉल नो बॉलचा आवाज इकडे मात्र ऑनफिल्ड पंचांच्या माध्यमातून जो की आलाय आय गेस लेग ट्रॅप च्या रिगार्डमध्ये हा मात्र आपण बघतोय चेंडू जो आहे तो मात्र नो बॉल दिला गेलाय. ऑनफिल्ड पंच जे आपल्याला पाहायला मिळतात एकीकडे जर बघितलं तर निलेश सर
आणि त्यांच्या सोबतीला मात्र जोशी सर जे मात्र ऑनफील्ड पंचाच्या भूमिकेत आहे आणि पंचांच्या माध्यमातून इशारा नो बॉलचा जो की आता आपल्याला इकडे येताना पाहायला मिळतोय. धावत संख्या मात्र स्कोर कार्डवर जुळतीये आणि आता मात्र हात खोलण्याची देखील संधी राहील. चांगली पार्टनरशिप सुरुवातीच्या षटकांमध्ये मोठ्या प्रमाणावर धावा मात्र ज्या की आपल्याला बनताना पाहायला मिळाल्या. 37 धावेंची आतापर्यंत भागीदारी मैदानाच्या आतमध्ये, ज्यामध्ये शुभम भादले 9 बॉलमध्ये खेळतात आहे 10 वरती. दुसरीकडे बारेला पॉवर 12 बॉलमध्ये 26 वरती नॉट आउट. 3 षटकार आतापर्यंत रवी बारेला यांच्या बॅटमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळालेत. फुलाल्यांचा बॉल मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे. फिल्डर मात्र तिकडे आहे. चेंडूला जोपर्यंत अडवतील एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा मात्र इकडे कॉल नसेल. सिंगलच्या मदतीने संतुष्टी मात्र मानली आहे. हलक्या हाताने यावेळेस मात्र पुश करण्याचा प्रयत्न. पॉइंटला तिकडे खेळाडू आहेत आणि धाव स्वरूपी जर बघितलं तर एक धाव देखील मैदानाच्या आतमध्ये देखील चोरून काढली गेली आहे. रनसंख्या मात्र या सिंगलच्या मदतीने वाढत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 39 धावा एका धावेच्या मदतीने स्कोर काढू लागत असताना फक्त पुश केलं होतं बॉलला. क्विक सिंगल तिकडे मात्र दोन्ही खेळाडूंनी दरम्यानमध्ये चोरून काढला. सिंगलच्या मदतीने रनसंख्या वाढेल. आपण बघतोय ॲडव्होकेट सचिनजी पाटील एंड करण्यास सध्याच्या घडीला गोलंदाजी होत असताना फुलाल्यांचा बॉल त्याला केलाय कन्वर्ट. फिल्डर मात्र तिकडे आहेत बट केवळ आणि केवळ बनून राहतील दर्शक आणि इकडे मात्र लागतोय अग्रवाल असोसिएट्स सुपर 6. लोअर फुलटॉस चेंडूला इकडे मात्र डिपॉझिट केलं स्टँड्स मध्ये आणि षटकाराच्या मदतीने रनसंख्या देखील वाढली आहे. चांगला फटका शुभम भादले बंधूंमध्ये जर बघितलं तर सध्याच्या घडीला झुंज लागली आहे. एकीकडे अभि आहे तर दुसरीकडे शुभम. आता मात्र शुभमच्या बॅटमधनं फटका आलाय. रनसंख्या मात्र वाढली आहे. क्या बात आहे. याही वेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न आणि इकडे काय ईट का जवाब पत्थर से. विकेट येताना पाहायला मिळाली आहे. फुलाल्यांचा बॉल होता त्याला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला आणि वाईडिश लॉंग ऑनच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक तैनात होते. अभि भादले यांनी मात्र इकडे जर बघितलं तर पराक्रम केलाय आणि सेट बॅटर शुभमला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. फलंदाज बाद आहे. OUT आउट. चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. पुढच्या षटकात जर बघितलं तर आता धनंजय पाटील एके धनू जे मात्र आता गोलंदाजी मार्कवर दाखल झाले आहेत. समोर जर बघितलं तर रवी. ओहो सन्मान दिलाय धनू यांच्या चेंडूला. जर बघितलं तर मोठा फटका तिकडे मात्र खेळू दिला नाही. चांगला चेंडू मात्र हाताळला होता गतीमध्ये थोडस मिश्रण करत असताना बट विसरून चालणार नाही. समोर जर बघितलं तर बारेला पॉवर नक्कीच सज्ज आहे. चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. 3 षटकार आलेत त्यांच्या बॅटमधनं. नो बॉलचा इशारा. फटका मात्र हवेत आहे. फिल्डर मात्र चेंडूच्या खाली आले आहेत. एक धाव इकडे मात्र पळून काढली जाईल. एक धाव इकडे मात्र पळून काढली जाईल आणि सिंगलच्या मदतीने रन संख्या मात्र इकडे वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. धावा स्वरूपी मात्र इकडे धावा स्कोर कार्डवर जुळतीये. नो बॉलचा कॉल ऑनफील्ड पंचांनी मात्र नक्कीच इकडे दिलाय आणि रन संख्या मात्र स्कोर कार्डवर वेगात वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. अवांतरच्या स्वरूपात धावा मात्र स्कोर कार्डवर जुळतात आहे. पुढच्या बॉलवर आता संधी आहे हात खोलण्याची. मोठा फटका खेळण्याची संधी राहील. संधीचं सोनं करावं लागेल. मोठी स्पर्धा मोठा सामना मोठा खेळही करणं इकडे गरजेचं आहे कारण की तालुक्याची जेव्हा प्रीमियर लीगची स्पर्धा होते ना खेळाडू
अक्षरशः जर बघितलं ना तर ठरून ठरून खेळतात. मी स्पर्धेमध्ये असा परफॉर्म करेल, मी माझ्या टीमसाठी एवढ्या धावा बनवेल, मी माझ्या टीमसाठी अशी कामगिरी करेल. आणि आज मात्र ती संधी आहे कामगिरी करण्याची. कामगिरी मात्र मैदानाच्या आतमध्ये करून दाखवावी लागणार आहे. फ्री हिटचा कॉल आहे आता. फुलाल्यांचा बॉल फटक्याला केलाय कन्वर्ट. लाईव्ह विजन मध्ये सुप्रसिद्ध आहे मयूर थोरात आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी होतीये अगदी जोरात. षटकार 6 सिक्सर. अग्रवाल असोसिएट सुपर 6. फिफ्टी 1. फुलाल्यांचा बॉल इथे देखील लॉफ्ट करण्याच्या प्रयत्नात विकेट आली आहे. नो बॉल टाकला, त्याच्यानंतर षटकार कन्सिड केला. भूषण शिंदे पहिल्या बॉलवर षटकार खेळून दुसऱ्या बॉलवर धनंजयचे शिकार झालेत. लॉंग ऑनला टिपला गेलाय झेल. संपलाय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज भूषण शिंदे यांचा खेळ. फलंदाज बाद. OUT आउट. आल्या पहिल्याच बॉलवर काय बॅटिंग होतीये सध्याच्या घडीला. असं म्हटलं जातं एक्झाम मध्ये असते टाइम लिमिट, रोड वरती असते स्पीड लिमिट, बट सध्याच्या घडीला श्रीनाथ प्राईड साठी सिक्सेस मध्ये नो लिमिट. सी द बॉल, हिट द बॉल. सिद्धार्थ रायसिंग, बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया भी सुभान अल्लाह. शुभम रायसिंग यांचा खेळ आपण जर बघितलं तर गेले अनेक वर्ष झाले बघतोय. आता सिद्धार्थ रायसिंग यांना देखील बघू लागलोय. सिद्धार्थ देखील पहिल्याच बॉलवर षटकार खेळलाय. 59 धावा. बघता मात्र इकडे स्कोर काढू लागताना आपल्याला पाहायला मिळालं. चांगली बॅटिंग. 59 वर 2 स्कोर. पुढचा चेंडू स्ट्राइक रेंजला बॅटर तयार. याही वेळेस फ्लॅट फ्लॅट फ्लॅट. खिलाडी के मस्तक पे दस्तक. जबरदस्त बॅटिंग. चोपडा एअरपोर्ट वरना फ्लाइट टेक ऑफ करतीये रायसिंग एअरवेज. जबरदस्त बॅटिंग. 2 बॉल खेळले, दोन्ही चेंडू सीमारेषा पार आणि टीमची रन संख्या मात्र 65 वर 2. म्हणजे जणू काही ठरूनच आलेत आज. मारायचे तर षटकारच मारायचे. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले बट प्रयत्नच फक्त करत राहिले आणि षटकार मात्र येताना इकडे आपल्याला पाहायला मिळतोय. काय बॅटिंग केली आहे, काय बॅटिंग होतीये. जलवाई झुंबेश मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सुरू आहे. रन संख्या 65 वर 2. शेवटचा बॉल यायचा बाकी. वर 2 स्कोर. शेवटचा बॉल यायचा बाकी. 20 धावा आल्यात आतापर्यंत धनु यांच्या षटकात. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. याही वेळेस लपेटलाय. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय बॅटिंग केली आहे, काय बॅटिंग केली आहे. 3 बॉल मध्ये 3 षटकार. जबरदस्त जबरदस्त. गोलंदाजाला दाखवलाय आकाश आणि फटके खेळलेच अगदी झकास. षटक मात्र इकडे पूर्ण होताना पाहायला मिळतंय. महागडं षटक राहिलं. तब्बल 26 धावा या षटकात येताना पाहायला मिळाल्या. 3 अग्रवाल असोसिएट सुपर 6 या षटकात आपल्याला पाहायला मिळाल्यात. 5 षटकांचा खेळ पूर्ण. 71 वर 2. 71 for 2.
71 वर 2 ही मात्र मैदानाच्या आतमधली सध्याच्या घडीची स्थिती आहे. काय बॅटिंग केली आहे, म्हणजे चोपड्याचं हे मैदान सध्याच्या घडीला जर बघितलं ना तर बॅटिंग पॅराडाईज बनलंय. स्ट्रायकर एंडला आता पब्लिकचा फेवरेट, पब्लिकचा बॅटर रवी बारेला. रन संख्या 71 वर 2, 71 for 2. पुढचा चेंडू. थोडीशी घाई करायची आहे गोलंदाजी मार्कवर जर बघितलं तर अल्तमश शेख यांना पाचारण केलं गेलंय. यावेळेसचा बॉल मागच्या दिशेने तगडा हिट. हालाकी फिल्डर आहेत, एका हाताने चेंडूला मात्र रोखतील. धावस्वरूपी मात्र एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र वाढताना पाहायला मिळते. जबरदस्त आयोजन नियोजन, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी, बट त्यातल्या त्यात खेळाडू जो बहरलेला खेळ सध्याच्या घडीला करतात आहे. प्रेक्षकांना उत्कंठा असते नेहमी क्रिकेटच्या खेळची. इंटरनॅशनल क्रिकेट असू देत, टेनिस बॉल क्रिकेट असू देत, प्रीमियर लीगचं क्रिकेट असू देत, गावाचं क्रिकेट असू देत, तालुक्याची प्रीमियर लीग असू दे, ओपनची प्रीमियर लीग असू दे, मोठ्या संख्येने मात्र प्रेक्षक जर बघितलं तर मॅचेसचा आनंद घेतात. टीव्हीवर देखील जेवढ्या उत्साहात स्पर्धा बघितल्या जातात ना तेवढ्याच उत्साहात टेनिस बॉलच्या मॅचेसही बघितल्या जातात. यावेळेसचा बॉल बॅकफुटरना पॉइंटला खेळाडू आहे, चांगल्यारीत्या इकडे मात्र चेंडूला अडवलं गेलंय. धावस्वरूपी आपण बघू शकतो डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. 72 वर 2 सध्याच्या घडीची स्थिती. चोपड्याचे प्रेक्षक मोठ्या संख्येने रोज मात्र इकडे सामन्यांचा आनंद घेण्यासाठी येतात आहे. क्रिकेटची पर्वणी, क्रिकेटची जत्रा सध्याच्या घडीला चोपडा तालुक्यात भरलेली आहे. यावेळेसचा बॉल हवाई सफर, सिक्सर. काय बॅटिंग केली आहे, म्हणजे अभ्यास केला होता रवी बारेलाचा, बट प्रश्न आलाय सिद्धार्थ रायसिंग. अब करे तो क्या करे भैया. सिद्धार्थ म्हणतात आहे कसके पकड, जमके पकड, लगा. अग्रवाल असोसिएट्स सुपर 6 दणक्यात बॅटिंग करतात आहे, दणक्यात. 78 धावा स्कोर काढवे लागलेल्या आहेत. धावस्वरूपी 78 धावा 5 बॉल मध्ये 24. बघता सिद्धार्थ रायसिंग यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. कमालीची बॅटिंग. 78 वर 2 स्कोर. पुढचा चेंडू. यावेळेसचा बॉल इकडे मात्र काय, एक धाव मात्र मिळताना पाहायला मिळेल. रन संख्या देखील मात्र जाईल. शुभम रायसिंग नक्कीच जर मैदानाच्या आतमध्ये आता या इनिंग नंतर जर दिसले ना तर त्यांना देखील हेच म्हटलं जाईल लोकांनी, हा तर तुझ्यापेक्षाही डेंजर आहे. धावस्वरूपी जर बघितलं तर रन संख्या मात्र वाढताना पाहायला मिळते. काय बॅटिंग केली आहे, 5 बॉलमध्ये 6 बॉलमध्ये बघता 25 धावा बनवून टाकल्यात. 4 षटकार ज्यामध्ये आलेत प्रामुख्याने. चांगली बॅटिंग. 79 धावा 2 गडी बाद. रवी बारेला 16 बॉलमध्ये 29 वर, 6 बॉलमध्ये 25 वर. सिद्धार्थ आता काय कनेक्शन फर्स्ट आहे. फिल्डर मात्र तिकडे येतात आहे. इकडे मात्र घेतला गेला जेल. अल्तमश शेख यांना मात्र मिळती है विकेट. जीत के खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा खून चाहिए. या आसमान भी आ जाएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज चाहिए. तिसरा धक्का इकडे मात्र लागतोय. नक्कीच 79च्या स्कोर वरती चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये जो की टिपला गेलाय आणि फलंदाज मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. रवी बारेला यांना मात्र इकडे परतावं लागलंय. विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना लास्ट बॉल टू गो. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये चेतन. फुलल्यांचा बॉल टोएंडला लागलाय. फिल्डर गॅप आहे तिकडे, हालाकी फिल्डर पोहोचले चेंडूवर. 1 धाव मिळेल. चांगलं षटक अल्तमशने आतापर्यंत हाताळलं. 9 धावा केवळ आणि केवळ खर्च केल्या आहेत. 6 षटकांच्या अखेरीस 80 वरती 3, 6 ओव्हर 80 रन 3 गडी बाद.
80 वरती 3 गोलंदाजी मार्कवर आता अभि भाडळे यांना मात्र पाचारण करण्यात आलेलं आहे. डावाचा 7वा षटक घेऊन अभि आता मात्र गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. अभिच्या बॅटमधनं माफ करा, नक्कीच स्ट्राईक रेंजला जर बघितलं तर बॅटर चेतन यांच्या बॅटमधनं मात्र एका धावेचा फटका येतोय. सिंगलच्या मदतीने रन संख्या मात्र पुढे जात असताना पुढचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण जे बघतोय जे की हाताळलं जात आहे. ॲडव्होकेट सचिन दादा पाटील बॉलिंग एंडकडनं मात्र सध्याच्या घडीला गोलंदाजी जी की आपल्याला होताना पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडला नक्कीच फलंदाज तयार आहे. गिरजा बिल्डर्स स्ट्रायकर्स एंड. हो लोअर फुल टॉसला कन्वर्ट केलाय. काय बॅटिंग करतोय खेळाडू. टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ द्या मंडळी. तुफानी अंदाजात मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी होत असताना सध्याच्या घडीला पाहायला मिळते. आतापर्यंत जेवढे चेंडू रडार मध्ये आलेत तेवढे मात्र इकडे सरळ मैदानाच्या बाहेर डिस्पॅचच केलेत. कमालीची बॅटिंग, कमालीचा हल्ला इकडे मात्र चढवलेला आहे. 87 वर 3 स्कोर. सिद्धार्थ रायसिंगच्या नावाचे चर्चे इथून पुढे होणार यात मात्र देखील शंका नाहीये. 87 वर 3 स्कोर. यावेळेस बॅटवर तेवढा काही खास बॉल आला नाही. धावस्वरूपी मात्र एका धावेच्या मदतीने रन संख्या पुढे जाईल. हो हडबडी गडबडी आणि इकडे मात्र आता घंटा देखील वाजलाय. तिसऱ्या पंचांकडे मात्र हा निर्णय सोपवला गेलाय. ऑनफिल्ड पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांची इकडे मदत मागितली आहे. थोडीशी मिसकम्युनिकेशन तिकडे मात्र नक्कीच झालं होतं. चेक दरम्यानच्या काळात जर बघितलं तर जुगल पाटील विटनेरकर आणि त्याचबरोबरने विनोदजी पाटील विटनेरकर यांचं मात्र इकडे आगमन आहे. जय हिंद क्रिकेट क्लब चोपडा यांच्या वतीने आमच्या दोन्ही मान्यवरांचं हार्दिक स्वागत. त्यांना विनंती आपण मुख्य मंचावरती येऊन या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. आउट OUT. चला मॅचच्या दिशेने आपण तत्पूर्वी वळूयात. फुलाल्यांचा बॉल मागच्या दिशेने प्रयत्न सुरू आहे चेंडूला अडवण्याचा आणि जोपर्यंत अडवलं जाईल धावस्वरूपी जर बघितलं तर 2 धावा इकडे मात्र आय गेस पळून पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांच्या मदतीने रन संख्या देखील मात्र वाढताना पाहायला मिळते. नो बॉल इकडे मात्र जो की ऑनफिल्ड पंचाच्या माध्यमातून कळवला गेलाय. 1 बाउन्सची वॉर्निंग देखील मात्र इकडे दिली. 1 रन शॉट आहे. 1 धाव इकडे जर बघितलं तर नक्कीच शॉट जी मात्र पंचाच्या माध्यमातून कळवली गेली आहे. तर नो बॉलची 1 धाव जोडेल आणि 1 पळून काढलेली आणि पुढच्या बॉलवर लायसन्स. यावेळेसचा बॉल फ्री हिट आहे. फटका मात्र हवेत आहे. हालाकी धावास्वरूपी तिकडे 1 धाव मैदानाच्या आतमध्ये जी की पळून काढली गेली आहे आणि रन संख्या मात्र जर बघितलं तर पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल.
मोठी धावसंख्या उभारली आहे. श्रीनाथ प्राईड 11 मोठी धावसंख्या इकडे मात्र उभारलेली आहे. 91 धावा स्कोर काढवा लागल्यात. 91 ला शेवटचा चेंडू यायचा बाकी. 91 वर 4 स्कोर. फटका हवेत. समाधान तिकडे मात्र प्रयत्न करत होते चेंडू पर्यंत पोहोचण्याचा आणि 2 धावा इकडे मात्र पळून काढल्या. तिसरीचा कॉल आणि यस इकडे मात्र आय गेस विकेट जी मात्र येताना पाहायला मिळते. आला की साथी बॅटरचाच कॉल होता तिसऱ्या धावेचा आणि तिला मात्र रिस्पॉन्ड केलं सिद्धार्थ रायसिंग यांनी आणि विकेट येताना पाहायला मिळाली आहे. फलंदाज मात्र बाद आहे. 91च्या स्कोरवर जर बघितलं तर 91 नाही 93च्या स्कोरवर मात्र हा 5वा धक्का इकडे मात्र लागतोय. शेवटचे 6 बॉल नक्कीच यायचे बाकी. हो फटका सीमा रेषा पार. टाळ्यांचा कडकडाट. बॅटिंग मात्र प्रत्येकाचं मन मोहून घेते सध्याच्या घडीला. जबरदस्त हल्ला. शुभम रायसिंग दोस्तों को सलाम दुश्मनों को सलाम. सिद्धार्थ मेरा नाम सिद्धार्थ मेरा नाम. शुभमही बघून म्हणत असतील अभिमान आहे अभिमान आहे. काय बॅटिंग होतीये याही वेळेस. अजून एक सर्वांना विनंती आहे या खेळाडूसाठी टाळ्या तर बंदच आहे. सिक्सर येतोय. दरम्यानच्या काळात महाराष्ट्र पोलीस किरणजी पाटील आणि संदीपजी पाटील यांचं मात्र इकडे आगमन आणि त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. काय बॅटिंग करतोय हा खेळाडू. सेट आहे मैदानाच्या आतमध्ये. 11 बॉल मध्ये 46 ची खेळी 7 षटकार सिद्धार्थ रायसिंगच्या बॅटमधून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले आहेत. जबरदस्त बॅटिंग जबरदस्त षटकार. चौकारांची आतिषबाजी. चौकार तर मारलेच नाहीये फक्त षटकारच मारलेत. ज्या रीत्या निंबू शरबतवाला चेंडूला आपण म्हणतो ना रस काढल्यानंतर फेकून देतो त्याच त्या मैदानाच्या बाहेर चेंडूला मात्र फेकून देतात आहे. 11 बॉल मध्ये 7 षटकार. काय बॅटिंग केली आहे लाजवाब. 105 धावा स्कोर कार्डवर श्रीनाथ प्राईड. नक्कीच जर बघितलं तर 105 वर 5 आहे. 4 बॉल अजूनही यायचे बाकी. 11 बॉल मध्ये ही खेळी मात्र आतापर्यंत त्यांनी साकारली आहे. आणि याच फटक्याच्या मदतीने अर्धशतक. जोरदार टाळ्याच्या गजरात तिकडे मात्र स्वागत करायचं आहे. काय बॅटिंग केली आहे काय फटकेबाजी केली आहे लाजवाब. चोपड्याचा सितारा आज मात्र सीपीएल मध्ये आपली चमक सोडतोय. नाव आहे सिद्धार्थ रायसिंग सिद्धार्थ रायसिंग सिद्धार्थ रायसिंग. लाजवाब बॅटिंग. यावेळेसचा फटका इकडे मात्र फसला आहे. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली. बट सर्वांना विनंती आहे या खेळाडूसाठी टाळ्या थांबल्या नाही पाहिजे. अशी नॉक रोज रोज पाहायला मिळत नाही. चोपडाकर आता टाळ्याने वाजवणार तर कधी वाजवणार. जबरदस्त बॅटिंग केली आहे. काय मनोरंजन केलंय. तब्बल जर बघितलं तर 13 बॉलचा खेळ 8 षटकार जे मात्र त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले आणि 52 ची तुफानी खेळी. आणि जणू काही सांगत होता तुम व्यस्त रहो मोहब्बत और प्यार में एक दिन हमारे कामयाबी के किस्से आएंगे हिंदुस्तान के हर
अखबार में वेल प्लेड. जबरदस्त बॅटिंग आणि दरम्यानच्या काळात इकडे मात्र आपण बघतोय स्टंपिंगच्या रूपात विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज मात्र बाद राहतील. चला थोडीशी घाई करा. चला शेवटचा चेंडू इकडे मात्र भिरकावण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये तितका काही खासा संपर्क झाला नाही. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र संपत आहे. 8 षटकांच्या अखेरीस 111 धावा स्कोर कार्डवर लावल्या गेल्यात. 7 गडी बाद. 1-1-1 फॉर द लॉस ऑफ 7 आणि 112चं टार्गेट आहे. 111 बनवल्या गेल्यात. 112 बनवायच्या आहेत.
मात्र इकडे उडाल्यात आणि फलंदाज आपण बघू शकतो सरळ तंबूच्या आसरला आहे. ओ युटी आउट. ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती. धक्का लागतोय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद होत असताना 8च्या स्कोरवरती 2 गडी बाद. ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. बॅटिंगसाठी जर बघितलं तर धनंजय पाटीलचे मात्र दाखल झालेले आहेत. यावेळेस मात्र हलक्या हाताने मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगला मात्र तिकडे खेळाडू तैनात आहे. चेंडूला जोपर्यंत अडवतील एक धाव इकडे मात्र हलक्या हाताने जी की पळून काढली गेली आहे. रनसंख्या मात्र एका धावेच्या मदतीने पुढे जाणार आहे. षटक मात्र पुढे जाणार आहे आणि या एका धावेच्या मदतीने आपण बघतोय 9 धावा इकडे मात्र स्कोर काढावं लागताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. यावेळेसचा बॉल स्लॅश करण्याचा प्रयत्न लाजवाब. चांगला झेल तिकडे मात्र टिपला गेलाय. बॅटची कड लागली होती. गली क्षेत्रात मात्र क्षेत्ररक्षक होते तैनात. झेल मात्र होताना पाहायला मिळतोय आणि फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3. मोरनी ज्वेलर्स हाऊस आणि मानक हॉस्पिटल दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. मोरनी ज्वेलर्स आणि मानक हॉस्पिटल कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. आपण अलॉंग दी कार्पेट इकडे मात्र काय स्टिअर करण्याचा प्रयत्न चांगल्यारीत्या तिकडे मात्र चेंडू अडवला गेलाय. जबरदस्त कामगिरी लाजवाब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये विथ दी बॅट विथ दी बॉल प्रभावित करणारा खेळ. कालच्या दिवसात जर बघितलं तर निराश केलं होतं श्रीनाथ प्राईड 11 या संघाने. बट आज जर बघितलं तर चांगला कमबॅक त्यांच्या माध्यमातून होतोय. बॅटिंग मध्ये ओव्हर 9 धावा 3 गडी बाद. ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. पुढच्या मॅचचे मोनी ज्वेलर्स आणि मानक हॉस्पिटल दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे. मोनी ज्वेलर्स आणि मानक हॉस्पिटल कॅप्टन आपल्याला विनंती आहे टॉस साठी त्वरितरित्या मात्र आपण उपस्थित राहायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती राहणार आहे थोडीशी घाई करायची आहे. आपल्याला नाणेफेकीचा कौल मात्र इकडे लवकरात लवकर करायचा आहे. तर वेळ मात्र वाचवा आणि टॉस साठी लवकर चला. ज्वेलर्स आणि मोरनी ज्वेलर्स आणि मानक हॉस्पिटल दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी चला. मोरनी ज्वेलर्स आणि मानक हॉस्पिटल दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आपण नाणेफेकीच्या कौलसाठी लवकरात लवकर यायचं आहे आणि वेळ मात्र इकडे वाचवायचा आहे.
आपण बघतोय सहप्रायोजकाच्या भूमिकेत अनेक मान्यवरांचं योगदान जे आपल्याला लाभलेलं आहे. परिश्रम हॉस्पिटलचे डॉक्टर दीपकजी चौधरी सर असतील, त्याचबरोबरीने जर बघितलं तर तन्मय EH हर्बल नॅचरोपॅथीचे सर्वा डॉक्टर सुधीरजी पाटील सर असतील, त्याचबरोबरीने श्री अमितजी अग्रवाल असतील, त्याचबरोबरीने मलिक पपिताचे सर्व आदरणीय जुबेरभाई मलिक असतील, आणि त्याचबरोबरीने श्री स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन्सचे मनोजदादा पाटील असतील. या मान्यवरांचा देखील मात्र आम्ही धन्यवाद मानतो. त्यांच्याच मोलाच्या सहकार्याने मात्र ही स्पर्धा उभी राहिलेली आहे. फेअर डिलेव्हरी हा मात्र निर्णय जो की त्यांनी पाहायला मिळतोय, आणि यस पंचांचा निर्णय जो मात्र इकडे आलेला आहे. तर त्याला थोडीशी घाई करा आणि मॅच मात्र थोडीशी लवकर खेळवायची आहे, ही मात्र दोन्ही संघांना विनंती राहणार आहे. आदरणीय जुगलजी पाटील साहेब आणि त्यांच्या सोबतीला जर बघितलं तर विनोदजी पाटील, दोन्ही आमचे विटनेरकर मान्यवरी इकडे मात्र उपस्थित आहे. आणि नाणेफेकीचा कौल इकडे मात्र जो की केला जातोय, नाणेफेकीचा कौल इकडे मात्र होतोय. टॉस मात्र इकडे केला जातोय पुढच्या सामन्याचा. गोलंदाजी मार्कवर देखील बदल राहील. पुढच्या षटकात नवीन गोलंदाज जे मात्र गोलंदाजी मार्कवर भूषण यांना मात्र आता इकडे पाचारण करण्यात आलेलं आहे. यावेळेसचा बॉल जागा बनवत, अशा प्रकारच्या फटक्यांची गरज आहे. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये तो फटका इकडे येताना आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ मात्र चेंडू हवाई सफर करत निघून गेलाय. धनंजय पाटीलच्या बॅटमधून इकडे मात्र षटकार येत असताना 15 धावा स्कोर कार्डवर लागल्या त्या षटकाराच्या मदतीने. असे फटके खेळले तर नक्कीच सामना जर बघितला तर जिवंत राहील. धावा संख्या सध्याच्या घडीला 15 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 3. डावाचं जर बघितलं तर हे तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू. याही वेळेसचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये जो मात्र अडवला गेलाय. भूषण शिंदे ज्यांना मात्र आपण बघू शकतो गोलंदाजी मार्कवर, त्यांच्या जर बघितलं तर वैयक्तिक कोट्याचं हे पहिलं षटक आहे, जे मात्र गोलंदाजी मार्कवर ते सध्याच्या घडीला हाताळत असताना ॲडव्होकेट सचिन पाटील बॉलिंग एंड कडनं. दुसरीकडे गिरिजा बिल्डर स्ट्रायकर एंडला फलंदाज प्रफुल्ल 15वरती 3. यावेळेसचा बॉल बॅटच्या टो एंडला लागतोय. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूला जोपर्यंत अडवतील आय गेस डायरेक्ट हिट इकडे मात्र केला गेलाय. आणि धावस्वरूपी जर बघितलं तर एक धाव देखील मैदानाच्या आतमध्ये जी की चोरून काढली गेली आहे. सिंगलच्या मदतीने रन संख्या मात्र वाढतीये. मॅचच्या दिशेने आपण वळतोय. तत्पूर्वी जर बघितलं तर चांगली गोलंदाजी करत असताना सध्याच्या घडला भूषण षटकार आल्यानंतर मात्र चांगला कमबॅक त्यांच्या माध्यमातून राहिलाय. फुलाल्यांचा बॉल त्याला केलं गेलंय कन्वर्ट. डीप मिड विकेटला फटका. फिल्डर मात्र तिकडे पोहोचतील चेंडूवर जोपर्यंत येतील. धावस्वरूपी जर बघितलं तर एक धाव इकडे मात्र जी की मैदानाच्या आतमध्ये पळून काढली जाते. सिंगल डबल कशा का होईना धावा मात्र इकडे स्कोर कार्डवर लावण्याचा जो की मानस आहे, जो की प्रयत्न आहे. धनंजयला फायर करावा लागेल, क्षमता आहे या खेळाडूमध्ये. जागा बनवत फटका हवेत आहे. फिल्डर आले तिकडे मात्र चेंडूच्या खाली, आणि विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये येईल. क्रॉस बॅटेड स्ट्रोक अक्रॉस दी बॅट. उंची मिळाली, लांबी नाही, आणि भूषण यांना मिळतं इकडे मात्र यश. OUT आउट. फलंदाज वे बॅक टू डग आउट. फलंदाज बाद आहे. 17च्या स्कोरवर तिसरा धक्का. धनंजय च्या स्कोरवरती चौथा धक्का इकडे मात्र लागतोय, आणि फलंदाज बाद असतील. 17 for 4. ज्वेलर्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः फलंदाजी करायचा जो मात्र निर्णय घेतला पुढच्या मॅच मध्ये. तर त्याही दोन्ही संघांना सुष्टारातील आपण मात्र तयार राहायचंय. मोनी ज्वेलर्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः फलंदाजी करायचा जो मात्र निर्णय घेतलेला आहे.
चला 3 षटकांचा खेळ पूर्ण. स्विंग अँड मिस बॅट चालवण्याचा प्रयत्न, संपर्क मात्र तेवढा काही खास झाला नाही. डावाचा आपण बघू शकतो सध्याच्या घडला जर बघितलं तर चौथं षटक इकडे मात्र जे की मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेलं आहे. याही वेळेचा बॉल स्टँड अँड डिलिव्हर्ड, क्लिअर करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न लाजवाब क्षेत्ररक्षकाचा. पुरेपूर जर बघितलं तर स्वतःला तिकडे त्यांनी झोकून दिलं चेंडू अडवण्यासाठी. आणि धावस्वरूपी जर बघितलं तर रन संख्या मात्र तिकडे मैदानाच्या आतमध्ये जी की पळून पूर्ण केली गेली आहे. धावून मात्र तिकडे धावा काढल्या गेल्या. याही वेळेस क्लिअर करण्याचा प्रयत्न. एक धावेने मात्र रन संख्या पुढे जात नाहीये. नक्कीच डॉट बॉल देखील मोठ्या प्रमाणावर इकडे मात्र येतात आहे. धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिला. 18 वरती 4 स्कोर. शेवटचे 2 बॉल मात्र इकडे यायचे बाकी. कृष्णा केळी सप्लायर्स. फटका यावेळेस मात्र हवेत. इकडे मात्र काय पकडला गेलाय झेल. 18च्या स्कोर वरती 5वा धक्का जो मात्र मैदानाच्या आतमध्ये लागताना जो की आपल्याला पाहायला मिळतोय. 18 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 5. फलंदाज मात्र इकडे बाद होत असताना जागेवरच चेंडूने उसळी घेतली. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आले. 18च्या स्कोरवर 5वा धक्का. OUT आउट. सत्यम शेवटचा एक बॉल मात्र या षटकातील यायचा बाकी. हलक्या हाताने यावेळेस मात्र खेळला आहे. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. 4 षटकांचा खेळ पूर्ण. 4 ओव्हर 18 रन. 4 ओव्हर 18 रन 5 गडी बाद. 18 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 5 आफ्टर 4. 24 बॉल 94 ची गरज. चार षटकांच्या अखेरीस 18 वरती 5 ही मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीची स्थिती आहे. आणि गोलंदाजी मार्कवर जर बघितलं तर आता पुढच्या षटकात गोलंदाज जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. ॲडव्होकेट सचिन पाटील एंड कडनं. यावेळेसचा बॉल आउटसाइड दी ऑफ. व्हाईट बॉलचा इशारा इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अवांतरच्या स्वरूपात जर बघितलं तर धाव इकडे मात्र जी की स्कोर कार्डवर जुळताना पाहायला मिळेल. एक्स्ट्राच्या रूपात मात्र इकडे धावा ज्या की खर्च होतात. आला की फार मोठा डोंगर चढायचा आहे. 24 बॉल मध्ये अजूनही जर बघितलं तर मॅच जिंकण्यासाठी 93 ची गरज. याही वेळेस चांगला चेंडू बॅकफुटवरनं मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये मात्र तितका काही खासा संपर्क नाही. आणि आता मात्र चेंडू सरळ बॉल टू कीपर. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना 19 वर 5. 5वं षटक गोलंदाजी मार्कवर. फुलंदांचा बॉल लॉफ्ट केलाय. फिल्डर मात्र तिकडे चेंडूच्या खाली. सिद्धार्थ रायसिंग इकडे मात्र झेल टिपत असताना फलंदाज मात्र बाद राहतील. धक्का लागतोय मैदानाच्या आतमध्ये. 6वा. OUT आउट. 19 for 6. दरम्यानच्या काळात जर बघितलं तर महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत असलेले आदरणीय किरण दादा पाटील
आणि संदीपजी पाटील यांचं मात्र इकडे आगमन आहे आणि त्यांचं देखील आयोजन समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. 19च्या स्कोरवरती 6वा धक्का जो मात्र मैदानाच्या आतमध्ये लागताना पाहायला मिळतोय. फुलल यांचा बॉल, त्याला मात्र डिपॉझिट करण्याचा प्रयत्न, झेल मात्र तिकडे झालाय. चांगली गोलंदाजी, भूषण दुसरं विकेट मात्र इकडे मिळवताना वैयक्तिक आपल्या कोट्याची. फलंदाज मात्र बाद होत असताना. धावा स्वरूपी जर बघितलं तर रन संख्या मात्र इकडे वाढताना पाहायला मिळते. 2 धावा मिळतील. फुलल यांचा बॉल, मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र इकडे अलॉंग दी कार्पेट मिळून जाईल. रन संख्या मात्र एका धावेच्या मदतीने पुढे जाईल. 21 बॉल मध्ये 91ची गरज आहे. 21 वर 6 स्कोर. डावाचं मात्र 5वं षटक प्रगतीपथावरती. 6च्याही खाली आहे रन रेट, ऑलमोस्ट 6च्या काय 5च्या खाली आहे आणि रिक्वायर्ड रन रेट ऑलमोस्ट 27च्या घरात. 20 बॉल 90. रिवासा फटका आता मात्र चांगल्यारीत्या कनेक्ट केलाय. अभिच्या बॅटमधनं इकडे मात्र षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली टायमिंग, चांगली प्लेसमेंट आणि डीप पॉइंटच्या वरनं मात्र इकडे षटकार येताना चौकार आहे. यस, इकडे मात्र पंच आम्हाला कळवतात आहे 4 आहे स्कोरर. ऑलमोस्ट जर बघितलं तर बाउंड्री लाईनच्या लगत तिकडे मात्र संपर्क झाला आणि पंचांनी कळवले की हा चौकार आहे. 26 धावा मात्र इकडे स्कोर काढवा लागत असताना 26 शेवटचा बॉल यायचा बाकी. लास्ट बॉल टू गो. 26 धावा 6 गडी बाद. याही वेळेचा बॉल मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर मात्र तिकडे आहे, चेंडूला अडवतील. एक धाव इकडे मात्र मिळेल. षटक मात्र एका धावेच्या मदतीने पूर्ण होत असताना 5 षटकांचा खेळ इकडे मात्र पूर्ण झालाय. 5 ओव्हर 27 6 गडी बाद. 5 ओव्हर 27 6 गडी बाद ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आणि शेवटचे 18 बॉल 85ची गरज आहे. 18 बॉल 85 रन. ज्या अखेरीस 27 वर 6 स्कोर. 6वं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर रवी. पायावर टाकण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने मात्र इकडे ग्लान्स केलाय मागच्या दिशेने. हो इकडे काय खराब क्षेत्ररक्षण. अलॉंग दी कार्पेट चौकार इकडे मात्र स्कोर कार्डवर जुडतोय आणि रन संख्या मात्र वाढती आहे. टो एंडला लागला बॉल आणि चौकाराच्या मदतीने रन संख्या मात्र वाढत असताना 31 धावा इकडे मात्र या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्डवर लागतोय. 31 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 6. यावेळेसचा बॉल इथे जर बघितलं तर मागच्या दिशेने फटका मात्र खेळलाय. एक धाव मात्र मिळतीये.
चला 15 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी जर बघितलं तर 79 धावांची जी मात्र इथून पुढे गरज असणार आहे. 5.3 षटकांचा खेळ इकडे मात्र पूर्ण झालाय. 33 वर 6. स्विंग अँड मिस. कमी गतीने यावेळेस मात्र चेंडू टाकला गेला. नक्कीच जर बघितलं तर चेंज ऑफ पेस चांगला चेंडू रवी बारेला विथ दी बॅट विथ दी बॉल. फार चांगला प्रभाव मात्र या मॅच मध्ये त्यांनी सोडलाय. यावेळेसचा बॉल पायाचा वेध. चांगली गोलंदाजी. धावस्वरूपी जर बघितलं तर षटक इकडे मात्र पुढे जाताना जे की आपल्याला पाहायला मिळतंय. सहा ओव्हरच्या अखेरीस 32 गडी बाद ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. आता मात्र 80 धावा ऑलमोस्ट वन साइडेड राहिलाय हा मॅच. कृष्णा केळी सप्लायर्स तसा मात्र दमखम लावू शकली नाही. याही वेळेसचा बॉल व्हाईट बॉलचा इशारा मात्र इकडे पंचांच्या माध्यमातून अवांतरच्या स्वरूपात मात्र धाव वाढताना पाहायला मिळते. ऑफस्टिकच्या बाहेर होता बॉल आणि नक्कीच पंच मात्र आमच्या दिशेने वळलेत. अवांतरच्या स्वरूपात मात्र धाव इकडे स्कोर कार्डवर जुळताना आपल्याला पाहायला मिळेल. रनसंख्या एका धावेच्या मदतीने पुढे. 34 धावा मात्र इकडे स्कोर कार्ड लागतात. 6 गडी बाद. धावाचा 7वं षटक अली ज्यांनी नवीन चेंडू सोबत मात्र गोलंदाजी पहिल्या षटकात अतिशय बहारदार केली होती. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. मागच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला मात्र जोपर्यंत तिकडे अडवतील तोपर्यंत आपण बघतोय एक धाव मैदानाच्या आतमध्ये जी की पळून पूर्ण केली गेली. सिंगलच्या मदतीने रनसंख्या मात्र इकडे वाढेल. नक्कीच प्रयत्न करते आता कृष्णा केळी सप्लायर्स. जेवढ्या होतील तेवढ्या धावा जमा करा जेणेकरून पुढे चालून जर क्वालिफिकेशनला काही रनरेटचा त्रास झाला नक्कीच रनरेटची मदत व्हावी. तर इकडे मात्र प्रयत्न आहे. काल जो वन साइडेड मॅच आला होता श्रीनाथ प्राईडच्या नशिबी, आज मात्र ते प्रयत्न करताय की सामना मात्र नक्कीच जर बघितलं तर मोठ्या फरकाने जिंकावा. चांगली गोलंदाजी अली सातत्याने जर बघितलं तर आपला टप्पा इकडे मात्र मेंटेन ठेवलाय. पण पहिला डाव धावांची अक्षरशः लयलूट मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाली. रवी बारेला 17 बॉलमध्ये 29 त्यांनी बनवल्या. 3 षटकार त्यांच्या माध्यमातून येत असताना डीजे ऑपरेटर जिथे कुठे असेल इकडे संपर्क करायचा आहे. यावेळेसचा बॉल अलॉंग दी कार्पेट. फटका मात्र खेळलाय रवी. क्या बात है. स्प्रिंट लगावत अक्षरशः मात्र चेंडूवरती पोहोचले. धावस्वरूपी मात्र एका धावेच्या मदतीने रनसंख्या मात्र पुढे जाते. सिंगलच्या मदतीने आपण बघू शकतो 35 वर 6 स्कोर. शेवटचे 9 बॉल मात्र इकडे यायचे बाकी. 9 बॉलमध्ये 77. याही वेळेसचा बॉल चांगला चेंडू. पाय पकडण्याचा प्रयत्न. एक धाव सुरक्षितरित्या इकडे मात्र मिळून जाईल. रनसंख्या मात्र एका धावेच्या मदतीने इथे देखील वाढेल. चांगली कामगिरी. बट नाव जे मात्र मला असं वाटतं सध्याच्या घडीला सगळ्यात जास्त चर्चेत येईल या मॅच पासून चोपडा तालुक्यात जळगाव जिल्ह्यात नाव म्हणजे सिद्धार्थ रायसिंग. 8 षटकार साधी सोपी गोष्ट नाहीये 13 बॉलच्या इनिंग मध्ये खेळणं. आणि चर्चा राहील सिद्धार्थ रायसिंग यांच्या नावाची, कारण की इनिंगच एवढी जबरदस्त खेळी आहे. शेवटचा एक बॉल मात्र यायचा बाकी आहे. ऑलमोस्ट 13 बॉलमध्ये 52 ची खेळी. 400च्या स्ट्राईक रेटने स्ट्राईक केलं. नक्कीच लाईव्ह विजनला देखील लवकरच थोड्या वेळात झळकतील मला असं वाटतंय. पुढचा चेंडू. फुलाल्यांचा बॉल मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र आपण बघतोय क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. धावस्वरूपी जर बघितलं तर 2 धावा इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये ज्या की येताना पाहायला मिळतात आहे. आणि या 2 धावांच्या मदतीने रनसंख्या मात्र पुढे जाईल. षटक मात्र पूर्ण होईल. तब्बल जर बघितलं तर 7 षटकांचा खेळ इकडे मात्र पूर्ण झालाय. 7 ओव्हर 38 6 गडी बाद. 7 ओव्हर 38 6 गडी बाद.
षटकाची इकडे मात्र सुरुवात झाली आणि शेवटच्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर इकडे मात्र हवाई हमला जो मात्र होताना पाहायला मिळालाय. चेंडू गेलाय सीमारेषा पार, फटक्यात आहे वजन, धावा पुरेपूर अर्धा डझन, सिक्सर, षटकार. यावेळेसचा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने आला की तिकडे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील तोपर्यंत जर बघितलं तर 2 धावा इकडे मात्र सुरक्षितरित्या पळून काढल्या गेल्यात. मनोज देवरे ज्यांनी आधी बॉलर कोण आहे भाई, स्कोरर योगेश यांना गोलंदाजी मार्कून आणलं गेलंय. योगेश पारधी जे मात्र आलेत. यावेळेस बैठक मारण्याचा प्रयत्न मागच्या दिशेने, तिकडे मात्र खेळाडू आहेत. चेंडूला मात्र अडवतील. एक धाव मिळतीये. दुसऱ्या धावेचा कॉल, हलकंसं मिसकम्युनिकेशन. यस नो. आणि इकडे जर बघितलं तर धाव जी आहे ती मात्र मैदानाच्या आतमध्ये चोरून काढली गेली आहे. रणसंख्या मात्र 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्डवर पुढे लागत असताना 48 वर 6, 3 बॉलमध्ये 64 ची गरज आता हा सामना जिंकण्यासाठी. 48 for 6. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न दोन्ही पायांमधनं कीपरच्या बॉल इकडे आला की अली इकडे मात्र आहेत फ्लाइंग स्लिपला जे मात्र चेंडू अडवतील. लेग बायच्या रूपात इकडे मात्र धावा जोडतात. 49 वर 6. वन साइडेड डॉमिनन्स जे मात्र इकडे पाहायला मिळाले आतापर्यंत या सामन्यात. लाजवाब खेळाच्या बळावरती कालची उणीव भरून काढली आहे श्रीनाथ प्राईड 11 या संघाने. कमबॅक करण्याची संधी आणि तो कमबॅक मात्र केलाय. हालाकी फटका आता इकडे उंचावलाय हवेत आणि इकडे जेल इकडे ड्रॉप होताना पाहायला मिळालाय. आय गेस ज्युनियर रायसिंग तिकडे मात्र होते. ज्युनियर रायसिंग यांच्याकडनं जेल सुटलाय आणि याच्यावरनं कळतंय की ज्युनियर रायसिंग हे माणूसच आहे, कारण की आज प्रत्येक गोष्ट त्यांनी बरोबरच केली आहे. एखादी चुकी नक्कीच टीम म्हणते चलो ठीक आहे ये गलती माफ. 50 वर 6 स्कोर. चला शेवटचा बॉल, लास्ट बॉल. यावेळेसचा बॉल पिक करण्याचा प्रयत्न, आता मात्र चुकीला केलंय दुरुस्त. 50च्या स्कोरवर हा लागलाय 7वा धक्का. खडे क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, फटका फसला. 50 वर लागतोय 7वा धक्का. OUT आउट. 8 ओव्हर 50 रन 7 गडी बाद. 8 ओव्हर 50 7 गडी बाद आणि मॅच मायावर केली 61 धावेने. अभिनंदन डीजे.